हळूहळू माझ्यामध्ये काही चेंजेस येऊन राहिले आणि मला रिअलाइज होऊन राहिलंय की मी खरंच तोच पर्सन आहे जो मी विचार करतोय. या. आणि युनिव्हर्सनी मला एक प्रकारे एक काम सोपवलं आहे आणि अनफॉर्च्युनेटली मला हे रिअलाइज होऊन राहिलंय आता. कधी कधी असं वाटतंय म्हणजे खरंच का म्हणजे एवढं मोठं काम थोडं म्हणजे म्हणजे काही ना काही तर पाहिजे ना या म्हणजे समथिंग लाईक समजा जर एखादी लाकूड तोडायला सांगितलं की बाबू तू लाकूड तोड तर तू इझिली लाकूड तोडू शकते बिकॉज ऑफ दॅट की ती अगोदर पासून तू लाकूड तोडत आहे या आणि त्याच्यासाठी ती गोष्ट करणं इज काइंड ऑफ लाईक इझी या माझ्यासाठी पूर्ण दुनिया चेंज करणं म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी स्वतःची दुनिया चेंज नाही करू शकत आहे. मी पूर्ण दुनियाची दुनिया कशी काय चेंज करू शकेल? हाऊ इज दिस थिंग वन पॉसिबल? मला कधी कधी तर स्वतःवर हे येते की मी किती जास्त ओव्हर थिंक करतो की बट साला कधी रिअलाइज होते आज खरंच रिअलाइज झालं आज खरंच असं वाटलं की नॉट जस्ट बिईंग असा पर्सन बनायचा आहे की पूर्ण दुनियाने रिस्पेक्ट केली पाहिजे. नो, मला असं काही ना काहीतरी करून द्यायचं आहे की एक प्रकारे दुनियामध्ये एक चांगला चेंज येईल. चांगला चेंज म्हणजे समथिंग असा चेंज येईल जे लोकांच्या फ्युचरसाठी बेटर राहील, जे फ्युचरसाठी एक प्रकारे एक चांगली अपॉर्च्युनिटी राहील या. आणि समजा जर आपण असंच चालत गेलो ना तर अनफॉर्च्युनेटली नाही का या दुनियामध्ये किंवा या वर्ल्डमध्ये खूप कमी चान्सेस आहे इथे सर्व्हाइव्ह करणं ॲज अ ह्युमन. व्हाय? आता समजा जर मी असं विचार गेलो ना तर हार्डली सांगू समजा जर आपण ज्या रुटीनने आपण इथे जाऊन राहिलोय ना याच रुटीनने हार्डली आपण करीब 500 वर्ष जगू शकतो. या 500 वर्षापर्यंत ही जागा ह्युमनला राहण्यासाठी आहे या. पण 500 वर्षांनंतर तर मग मी कधीही नाही म्हणू शकत की हे जागा हे जे दुनिया आहे आपण बनवली आहे खरंच राहण्यासाठी आहे बा. आता हे मी असं काय म्हणून राहिलंय म्हणजे एक प्रकारे हे तर भीतीदायक गोष्ट आहे. रेस राईट. खरं हे खरंच भीतीदायक गोष्ट आहे. कारण समजा जर नाही का आपण आपल्याला सांगू एक प्रकारे अथॉरिटीची गरज आहे जी अथॉरिटी बहुत जास्त पॉवरफुल असली पाहिजे. या आपल्यापाशी अथॉरिटी तर आहे. आपण असं वाटलं तर आपण एक प्रकारे इंडियन गव्हर्नमेंटला एक प्रकारे सांगू शकतो म्हणजे त्याच्यावर इम्प्लिमेंट पण करतील या. बट त्याच्यावरचा जो इम्पॅक्ट आहे ॲज कम्पेअर टू वर्ल्ड तो बहुत कमी राहील. या कसं आहे की आपल्या सगळ्या लोकांनी सगळ्या देशातल्या लोकांनी एकत्र येऊन समजा जर आपण एखादी काम गेलं ना तर तो इम्पॅक्ट जो बहुत जबरदस्त राहील. या आणि त्या वेनी म्हणजे पण त्या लोकांना एक प्रकारे ऑथॉरिटी देण्यासाठी एक बहुत मोठा एक प्रकारे पॉवर पाहिजे आपल्याला जे की पॉवर अजूनपर्यंत बनलेली नाही आहे. माझा असा विचार सुरू आहे की वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट मध्ये शायद आपण अशा प्रकारच्या पॉवरला आपण इम्प्रूव्ह करू शकतो, वाढवू शकतो किंवा एक प्रकारे लोकांच्या हितासाठी किंवा लोकांच्या हितासाठी नाही लोकांच्या फ्युचरच्या हितासाठी या. कारण मी ते लोकांच्या हितासाठी नाही म्हणत आहे. आताही काही आपल्यावर एकदम खूप मोठे अत्याचार वगैरे होऊन राहिले असं नाही. आपण एन्जॉय बहुत जबरदस्त करून राहिलाय. ज्या वेळी आपण आपली लाईफ जगून राहिलोय अदर देशामधले पण लाईफ चांगली जगून राहिलाय. इट वॉज गोइंग रिअली गुड या. पण समजा जर आपण फ्युचरचा विचार केला गेला ना तर इट वॉज नॉट रिअली गुड या. कारण असे बहुत सारे मॅटर आहे, बहुत साऱ्या गोष्टी आहे ज्या आपल्याला समजायला पाहिजे. या पोल्युशन त्यामधलं एक आहे. पोल्युशन म्हणजे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण किंवा जल प्रदूषण. हे जे प्रदूषण तर कॅटेगरी मध्येच नाही रे. हे तर अशी बस पोल्युशनचा करीब 10% भाग आहे पोल्युशन. या पोल्युशन मध्ये सर्वात भयानक पोल्युशन वॉज प्लास्टिक पोल्युशन किंवा अनदर थिंग व्हॉट आय से इज दॅट ई-वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, जे की बहुत प्लास्टिक पेक्षा पण बहुत खतरनाक असते. हे भयानक केमिकल रिॲक्शन्स होतात आणि इट वॉज रिअली डेंजरस फॉर ह्युमन काइंड अँड धिस. कधी कधी नाही का मी असा विचार करतो की समजा जर आपण या दुनियामध्ये डिकम्पोज होत नाही, प्लास्टिक तर काय कुठून बाहेरून नाही आला, कोणता अंतरिक्ष मधून तर नाही आला या, तो इथेच बनला गेला. म्हणजे जेवढं काही जे प्लास्टिक आतापर्यंत जेवढं काही बनलं आहे
ते इथूनच बनलं आहे, आपल्या अर्थ मधूनच बनलं आहे. अर्थ मधले जे काही कंटेंट्स आहेत त्याला कुठून तरी गॅदर करून समथिंग काही ना काहीतरी आपण एलिमेंट बनवला आहे तो, या जो की बाहेर दिसतला नाही. तर मग हा डिकम्पोज का नाही होत? याच्यामध्ये याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होऊन राहिली? आता सायंटिस्टला मी इथे डाऊट मध्ये आणण्याचं इथे करून राहिलोय की तुम्ही असं का नाही करून राहिले, याला डिकम्पोज का नाही करून राहिले. माझा एक क्वेश्चन्स आहे, व्हाय असेल याच्यामध्ये काही ना काही. हा इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा कुठून का बाहेरून आला का? मोबाईल का मला वरून पडलाय का? नाही ना. ह्या गोष्टी कशा एक प्रकारे आपण इथेच बनवल्या गेल्या आहे. सो व्हाय इट इज नॉट डिकम्पोज? नॅचरल गोष्टी इझिली डिकम्पोज होऊन जातात, झाडं, माणूस, मी, बट माणसाने बनवलेल्या कोणतीच गोष्टी डिकम्पोज होत नाही किंवा खूप वेळ लागतो डिकम्पोज व्हायला, जे की माणसानेच बनवलंय. आणि माणसाने या आसपास अराउंड, पृथ्वीवरच्या आसपास अराउंडच्याच गोष्टीचा वापर करून या गोष्टी बनवल्या गेल्या. माझ्या समोर कार आहे, हे कार खूप अगोदर पासून होती का? 500 वर्ष अगोदर ही कार होती का? नाही. इथे या कारला कोणीतरी बनवलं आहे. हे लोखंडाचं सामान घेतलंय, प्लास्टिकचं सामान घेतलंय, फायबरचं सामान घेतलंय, इलेक्ट्रॉनिक्सचं सामान घेतलंय, रबरचं सामान घेतलंय, त्यामुळे इथे ही कार बनली गेली आहे. येस. येस, आपल्याला खरंच एक खूप मोठ्या ऑथॉरिटीची गरज असते यार. आपल्याला समज जर आपल्याला काही ना काहीतरी या दुनियामध्ये चेंजेस करायचे असेल ना, तर आपण इझिली नाही करू शकत, कारण खूप मोठं डॉक्युमेंटेशन करावं लागते, खूप मोठी प्रोसेस करावं लागते, त्याच्यानंतर त्याच्यावर इम्प्लिमेंट होते ते हार्डली 10%. आपलं फक्त याच्यातच जाते का त्या प्रोसेसमध्येच, त्याला प्रोसेसला स्टार्ट करण्यामध्येच खूप सारी पॉवर खर्च होऊन जाते. यासाठी आपल्याला समज जर एक खूप मोठी ऑथॉरिटी किंवा पॉवर डॉमिनेटिंगची गरज आहे, म्हणजे ज्याची खूप मोठी पॉवर आहे, तोच एक प्रकारे अशा प्रमाणे गोष्टीला हँडल आउट करू शकतो. yes. पण का तू हे करू शकते, म्हणजे कॅन यू डू दॅट? वेल, आय डोंट नो राईट नो. माझ्यापाशी असं काही फारसं काही असं काही आहे नाही की मी हे करू शकतो का नाही. येस, पण मी प्रयत्न करीन. मी UN मध्ये जाऊन मी माझं एक प्रकारे एक मत इथे सांगण्याचा प्रयत्न करीन. 1 वर्ल्ड 1 नेशन पॉलिसी बद्दल इथे मी सांगेन का याच्यामध्ये काय होऊ शकतं, का नाही होऊ शकत, कशाप्रमाणे आपण इथे चेंजेस आणू शकतो किंवा नाही आणू शकत, या कशालाही इम्पॉर्टंट आहे आणि कशा वेने आपण या साऱ्या गोष्टी करू शकतो. तर खरंच तेव्हाच आपण अशा प्रमाणे गोष्टी करू शकतो. मी एवढं काम करीन या की समज जर मला UN मध्ये एक प्रकारे असं एक भाषण देण्यात आलं सगळ्या UN जनरल असेंब्लीमध्ये, जिथे दुनियाचे सारे कंट्रीजचे लीडर राहतील आणि तिथे मी एक प्रकारे एक भाषण देईल का, अशा वेने आपण हे करू शकतो. हार्डली अर्धा घंटा जरी मला टाइम भेटला तर अर्ध्या घंट्यामध्ये मी थोडं बहुत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन की आपल्याला एक मोठ्या ऑथॉरिटीची गरज कशासाठी आहे आणि काय आहे, आणि आपल्याला होणाऱ्या खूप मोठ्या समोर येणाऱ्या प्रॉब्लेमला आपण कशाप्रमाणे सॉल्व्ह करू शकतो. सो जर आपण हे असं केलं नाही तर आपल्यावर खूप मोठा प्रॉब्लेम येईल. आणि यासाठी आपण काय तयार करू शकतो, काय करू शकतो, कारण काहीच नाही करू शकत यास लिटरली, म्हणजे काहीच करू शकत नाही असं नाही, करू शकतो. पण समज जर एक मोठी ऑथॉरिटी न बनली गेली तर कसं आहे की आपल्या ती प्रोसेसला स्टार्ट करण्यासाठीच नाही का एवढा वेळ लागेल, एवढी पॉवर खर्च होईल की त्याला इम्प्लिमेंट मध्ये करणं हे बहुत कठीण होऊन जाईल. कठीण म्हणजे या इट वॉज रिली कठीण. माझ्या समोर एका घराच्या टाकीतून पाणी पडून राहिलंय. लोकांना पाणी प्यायला भेटत नाही. इराकमध्ये लोकांना पाणी प्यायला भेटत नाही. यास इथे इंडियामध्ये लोक पाणी तर असेच फेकून देतात विचार न करता.
यस, आपण म्हणजे खूप अतिशय क्रिटिकल जगात राहून राहिलो आणि खरंच आपल्याला अशा गोष्टीची गरज आहे की ते एक प्रकारे ह्युमनला सर्व्हाइव्ह करण्यासाठी स्पेसिफिक कंडिशन आहे तिथे. तर ऑफकोर्स तिथे ठेवू, बट जिथे कंडिशन नाही आहे तिथे लोक कशाला राहतील. हे आर्टिफॅक्ट एपिसोड माइट बी शायद एक खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर पडू शकते की मला डिसिजन मेकिंग मध्ये किंवा कोणत्या फॅक्टर मध्ये जे मला काम करायचं आहे. येस. आणि मला त्याची व्हॅल्यू कळून नाही राहिली. ऍटलिस्ट याची व्हॅल्यू म्हणजे ऍटलिस्ट स्वतःची व्हॅल्यू की मी खरंच एवढा मोठा आहे का नाही. टाइम विल टेल अस. यस, टाइम विल टेल. नाही, आपण टाइम विल टेल अस नाही वर नाही म्हणू शकत. आपण वक्त पे भरोसे नहीं रख सकते. वी हैव टू डू इट और वी डिडंट डू इट. यस, हे अशा प्रमाणे आहे. समजा जर आपण पॉवर युनाइट केली तर खरंच याचा ऍडव्हान्टेज होऊ शकतो का? समजा जर आपण पॉवर युनाइट नाही केली गेली तर याचा पॉवर म्हणजे याचं असं आहे की समजा जर आपण एक डिसिजन घेऊ. समजा जर मला एक माहीत पडलं की इलेक्ट्रॉनिक्स वेस्टला कशाप्रमाणे डिकम्पोज करायचं आहे किंवा कशाप्रमाणे इम्प्लिमेंट करायचं आहे, या जे की एक चांगली टेक्निक आहे किंवा एक चांगलं एक प्रकारे फॅक्टर आहे. या बट कसं की प्रत्येक कंट्रीमध्ये याचा फिनॉमिनो याला ऍडव्हान्टेज बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो वेगवेगळा असतो. कोणी पैशासाठी बघतो तर कोणी कोणत्या गोष्टीसाठी बघतो. या तर यावेळेस नाही का आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दाववर लावा लागेल. I don't know how we'll manage.